नमस्कार, मी सिद्धेश दळवी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या गावातून कणकवली आयनर जिल्हा सिंधुदुर्ग। आज आहे गणपती बाप्पाचा चौथा दिवस। हां बरोबर, चौथा दिवस। आज आहे गौरी आव्हान। काल होतं गौरी पूजन, ते तर व्हिडिओ तुम्ही काल बघितलाच। गौरी पूजन आम्ही विहिरीवरून जे सर्व रवरी वगैरे घेऊन आलो होते। ही गौरी कशी नटते सजली आहे ते आपण बघणार आहे। आणि बाकीचे आपले घराघरात जे गौरी आहेत ते पण आपलं दर्शन होईल। तसेच आज आपल्या घरी रात्री भजन आहे, तर त्याचे शॉर्ट्सही तुम्हाला दिसतीलच। आणि आपल्या घरी गौरी आहे गणपतीचं एकसाथच भजन असतं एकदाच, तर ते नक्कीच बघा। आणि तसं तर आज कुठे जाणं येणं नाही, तर आपल्या वाडीतच आपण फिरू। बघा आता ऊन होतं तर लगेच 3-4 मिनटात बघा कसा काव करून झाला। ऊन पाऊस जे कपडे घाला काढा आज सीन। इकडे उजेड आहे, इकडे पाऊस भरलाय। बंद कर, मग मी सांगते। हा स्टॉप आहे बघा, ठीक आहे तर आम्ही पाऊस पडायला लागला, किती वेळ थांबलो, व्हिडिओ काढले। नंतर त्यांना मी सांगितलं की तुम्ही जावा, मी एकटी, कारण की मला माहिती होतं विहिरीच्या समोरून जायचं आहे। कसं माहिती ते मला माहिती आहे। तुम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जावा, तर ते सांगत होते असं आहे तसं आहे। मग ते गेल्या घरी आणि मग मी एकटीच गेली। समोरून एक दुपट्टावाला बाई आल्या आणि मी व्हिडिओ काढला। मस्त होते। असा आपला आपण टाइमपास करून घेतो जेव्हा मुलं येतात। अजून काय आहे, इकडे चालू आहे गौरी वौसाची तयारी। गावी पाळावं लागतं। आम्ही इकडे नैवेद्यासाठी केळीची पानं घ्यायला आलेलो, तर हा कमलाकर दादा भाज्यांचं कौतुक करताना। ऑर्गॅनिक भाजी जी म्हणतात ही आमच्या आयनलमध्ये इनामदारवाडीमध्ये हे सदा कुबडे यांचं घर आहे, त्यांनी लावलेली आहे। अशा भाज्यांचा उपक्रम त्यांनी सतत राबवत आले। फुलभाज्या वगैरे त्यांनी बऱ्यापैकी इथे लावलेल्या आहेत, खरोखर ह्या वाखाणण्याजोगी आहे। धन्यवाद। आणि आम्ही ते केळीचं पान घ्यायला आलोय नैवेद्यासाठी। ते बरं आहे बाबू, अख्खं काढते बरं ते पुढचा बघ थै हा, ते खूप मोठं नाही झालं, मोठं थोडं लागणार जेवायला पण पाहिजे ना, लागलं तर नाही नैवेद्यालाच दोन झाला, 2 पाहिजेत ना। हां 2 एकाचे 2 भाग करायचे मग ते जिभेचं नाही येणार ना। ते जीभ आहे ना, त्याला जीभ म्हणतात। दोडका पडवळ एक बाज कसे 2 पाहिजेत ना रे। हा अजून एक फक्त ह्याला जीभ म्हणतात। होय झेंडू कोणला सांगता कशी काय कापून दिली? कढीपत्ता, लाल माठ आणि आमची गौरी अगरबत्ती घे, बत्ती एक घे। अजून पूजा चालू आहे, नंतर आधी पूजा झाल्यावर बघू। आणि ही बघा आमची गौरी कशी नटली आहे, मस्त सुंदर, खूपच सुंदर दिसते। क्या बात आहे। तांदूळ टाक, वेगवेगळं टाकते तांदूळ। आता ते ह्याला मोठी भरली ना तेव्हा तर इकडे अशी पद्धत आहे, औसा तुम्ही विवाहित माणसांच्या हातात द्यायचा आणि पाया पडतात, तेव्हा ते लोक तुमच्या औसामध्ये खुशीने पैसे टाकतात। आमच्या पप्पांनी पण तेच केलं, औसामध्ये पैसे टाकले।
वाजले आहेत दुपारचे 12:40. आमची आरती झाली आहे. आता नैवेद्य दाखवू आणि जेवायला बसू. आणि हे लोक आता निघतील 2 वाजता मुंबई. असे सर्व नवीन जोडपे आपला आपला वौसा घेऊन गौरीवाल्या घरात जाऊन पाया पडतात. तर त्यांच्या देखील वौस्यामध्ये पैसे टाकतात. तर इकडे मनोज पण त्याचा वौसा घेऊन आमच्या घरात आला होता. वाजले संध्याकाळचे 4 आणि अचानक भयानकमध्ये आमचा प्लॅन झाला आहे कोळशीला जायचा आपल्या इंदबाईंच्या घरी. माझ्यासोबत आहे मागे तो जाणार होता कणकवलीला पण ट्रेन लेट आहे. तर मग आम्ही कोळशीचा प्लॅन केला. कोळशीला जाऊन परत घरी येणार मग परत कणकवली. बाजूला आपला कोपल्या काय बस आहे आता बस आहे का रे आता नाही. कणकवलीत कधी गाडी भाड्याने पाहिजे असेल तर याचा नंबर भेटेल. सांगशील ना नंतर. रस्ता नांदगाव कणकवली लेफ्ट देवगड. आणि हा आमचा आयनन फाटा. आणि जरा पुढे गेलं की आमच्या आत्याचं घर. वाडी साईडला जावायला मिळेल. गेट उघडाच आहे वाटतं. किती मिळेल पुढे काय येते आठ नाही तर आठ टाक. अरे उघडाच आहे ना. बस इथेच थांबू. चल पुढे चल काढ. हा आमचा दिनू दादा, रणधीर भाई, सचिन इंदब यांचा गणपती. सुंदर गणपती बाप्पा मोरया. आणि 5व्या दिवसाच्या बाप्पांचे विसर्जनला सुरू. पुढच्या वर्षी लवकर या.
आमचा बाप्पा पण जाणार उद्या गणपती गौरी विसर्जन, शेवटचा दिवस 6वा उद्या आमच्या बाप्पाचा. पाऊस येणार आहे, लवकर फोटो काढ म्हटलं, पाऊस येणार आहे. कोळशीवरून घरी आलो आणि कमलाकर दादा चालला परत कणकवलीला, मुंबईला जायला. बाय 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 बाय, हॅपी जर्नी मुंबई. हा झाली आहे डायरेक्ट रात्र. आणि हे रात्री जेवल्यानंतरचं आमच्या घरी भजन मंडळी, आमच्या घरी भजन करताना गणपती गौरीचं. वाजले पहाटेचे 3:45. सर्व भजनं करून आम्ही आत्ता आलो झोपायला घरी. तर घरी सर्व झोपलेत, पप्पा आणि मी भजनाला गेलेलो, आत्ता आलो आहे. आपले बाप्पा पण झोपलेत. चला मग भेटू उद्या. टाटा बाय.